बरं वाटेल. हा काय थंडी खाऊन इली आहे हंका म्हणायची. किती कापतात बघा. पूर्णच देतस. देते ना, देते देते. हा घालते. मी घालते ना, मी घालते. हा हा. कावेरी येतील हा डॉक्टर. ओ डॉक्टर वाईट थांबा. काय झालं माहितीये का? हो वाईट इन्फॉर्मेशन देतोय. काय नुसती हवा बदलली असतली. त्यात काम करा, 2 तापाची गोळी द्यावा, एक अंग दुखीची गोळी द्यावा, म्हणजे आपोआप ताप जातो. हा एक काम करा, ती बॅग घ्या माझ्या हातातली आणि आता जा का मला सांगितलंस ना तर सगळा तुम्ही करा. अहो काय बघायला करतास काय माझी? का सगळं असून दे, मी माझा काम पूर्ण करतलं. हात लावचे 500 रुपये, औषधा जी काय देतले माझ्याकडची त्याचे 500 रुपये, एकूण 1000 रुपये होतले. 1000 रुपये? हो 1500 रुपये सांगा. काय मग अहो असा काय तुमका बोलू किलोय, ही आतडी पिळगोडीत गाडी चालवितीलय, त्याचे पैसे कोण देतो लो? आणि काळजी करू नको, लय मालदार पार्टी आ. कोण पेशंट? आपले नाही नाईक वाड्यातले. बॅग देवा. ओ काय चाललास? हो त्यांच्याकडे आता काय राहिलं माझी फीस देव. अहो असा काय करू नको, हातचे 1000 रुपये घालवशा. त्या म्हातारीचो धाकटो झेलेलो लय पैसे वालो. तुम्ही सांगशाल ती फी देतो लो. फक्त माझ्या वरच्या कमिशनचा लक्षात ठेवा कसा. चला येवा 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 डॉक्टर, येवा लवकर येवा. हा माऊली उठ उठ उठ. हा सावका सावका, हळू हळू हळू. हा येवा 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 येवा. वा उठ. डॉक्टर का माझ्या टकलेर बसतले काय? उठ. बसा ती त्यांका. हा बसा डॉक्टर, बसा बसा बसा. हा हा काय होतं यांना? अहो काय नाही, गावात इली ना मॅडम तेव्हा चेहऱ्यावर असा तेज होता, तेज. आता बघा हो चेहरा कसं एकदम कोमेजून गेला. नेमका काय होता यांका? तिला ॲलर्जी होतीच आधीपासून. हा म्हणजे तरी मी सांगलं होतं की त्यांना ॲलर्जिक होतो म्हणून धुळीचो. आणि शिंका आणि खोकला यायला लागला आणि आता ताप येतोय. असा त्रास पहिल्यांदा झालाय, याआधी असं झालं नव्हतं. हा त्या कानाक लावून तपासतात ना, आपण तपास. विशेष काही नाही, थकवा प्रवासाच्या थकव्यामुळे झालेला आहे. थोडीशी ॲलर्जी आहे. 2-3 दिवस जपा. थंड तेलकट खाऊक द्यायचा नाही. मी इंजेक्शन देत आहे. मी औषधं लिहून देते, ती त्यांना घेऊक सांगा आणि गरम पाणी पिऊक सांगा आणि आराम करूक सांगा. डॉक्टर तुमची फी किती द्यायची? नाही नाही नाही, आम्ही बघतोय ना. सागाकर देतो मी. तुम्ही देताय? ठीक आहे, द्या मग 1500 रुपये द्या. या. हा बाकी काय जर लागला तर माका कळवा. चला मी येतोय सोडू तुमका. चला मी येतोय. तुम्ही जरा कावेरी जाऊ थांबा, मी आलो. आई माझा पोर. हो हो, काही नाही होणार तिला. तिला फक्त ताप आलाय ना. डॉक्टर पण आता तपासून गेले, इंजेक्शन दिले त्यांनी, बरं वाटेल तिला. गावाकडे पहिल्यांदाच इला रे.
आणि नकोता होऊन बसला. चेहरा बघलंच ना त्याचो. इला तेव्हा कसा हसा होता रे. आता रयास गेली अरे त्याची. रयास गेली. अभिरामा या काम कर. घराकडे जा. देवाचं अंगार वाढ. ताप उतरतो त्याचो. उतरतो. ठीक आहे आणतो मी अंगार आणतो. हा आई तुझे हातपाय थरथरत आहेत अगं. तू पड आधी. तू आराम कर. ये पड इथे पड. अरे माझा काही नाही होणार तिला. मी आहे ना. हा मी असताना तिला काही होऊ देणार नाही. बस बस पड पड. ये हळू हळू ये. हा. आलो मी. हा आराम कर तू. एवढे हो काय बोलता ही. कायच कळत नाही. सगळं गुंडाळल्यासारख्या. माका वाटता झाबडता. अभिरामने विളിക്കോ. हा म्हणजे मॅडम म्हणतात अभि अभि म्हणजे त्याचं हो. त्यांना काय खाल्यान काय असा विचारता ती. हा तुमका कळता ती काय बोलता. अगो 200%. मग का सांगा खडसून शिकलास. अगो हळू. खायच्या शिकवणी जाता तुम्ही. माका आत्ताच्या आत्ता सांगा. अगो असा काय नाही. काय बडबडतस तू. हा बाहेर लपड असल्याशिवाय तुम्ही ही भाषा शिकत काय. अगो माझ्या औषधी असा काय नाही. खरंच तुझी शपथ. माझी शपथ हा. घ्यावा माझी शपथ घ्यावा. म्हणजे मी मेलाय की तुमचा रस्तो मोकळो. मग कोणती हा ना तिका बोलवा आणि बडबडत बसा. अंडू गुंडू थंडा पाणी. अगो तसा अभि अगो हाय परिस्थिती काय हा. तुझा काय चालला. मागापासनं अभि अभि करता. हा म्हणून मी अंदाज बांधलाय. तर तू सुतावरनं स्वर्ग काय काढतस. काय चालला तुझा. हा अभिराम हो ह्या काय आता. तुमका सांगतोय ह्या माका काहीतरी भलताच दिसता. अभिराम इवडे निक. मी काय म्हणतोय ह्यांका ना आपण महाराजांचो अंगारू लावक होयो. तो सर ह्या जाबांना बंद होऊचा नाही. अगो पण ती शहरातली माणसा ह्याच्यावर विश्वास ठेवतील. ठेवूकच होया. नाहीतर ह्या असल्या परिस्थितीत ही कमी माझ्या घरात ठेवूचंय नाही. कसली काय पिढा असेल ना ती बाहेरच्या बाहेर जाऊ दे. अगो हळू बोल. काय हळू बोल. अभिराम एवढे पैक्यान रडतील. कावेरी साहेबानू मॅडम बडबडतात. हा എന്നെ വിട്ടു പോണ്ട. എന്നെ അടുത്തിരിക്കെ. मी इथेच बसलोय. नाही जात तुला कुठे सोडून. हा എനിക്ക് എന്തോ മാതിരി പേടിയെടുക്കണു. घाबरायची काही गरज नाही. काही नाही होणार तुला. मी आहे ना. साहेबानू म्हणजे याक सांगू काय. काय म्हणजे गावात एक महाराज होत. म्हणजे मठच आहे त्यांचो. थैसर सुन्ना मॅडम साठी अंगारू आणव्या. गुण इलोच म्हणून समजा. हा अहो खैसून लोक येतात दर्शनासाठी. पहाटे बसून असे रांग असतात दर्शनासाठी. काळगावकर हा तुम्ही लाईनीचं टेन्शन घेऊ नको. हा मी बघतोय. मी तुमका डायरेक्ट एंट्री देतोय. अहो मठाच्या मेंटेनन्सचा मीच बघताय ना. काळगावकर लाईनचं काही नाही हो. मला विश्वास नाही सगळ्या गोष्टींवर. आणि ते महाराज बाबा वगैरे ना पैसे कमवण्याचे धंदे असतात. बाकी काही नाही. अहो महाराज तुमच्या पैशाकडे ढुंकून पण बघणार नाहीत. अहो ते स्वतःच पैशाचं पाऊस पडतं. त्यांका काय कमी हा. रघु 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 रघु. आता तुमच्या मनातीला आता ठेवा. नाही तर नको ठेवू. अहो कसा जो देगा उसका भी भला. जो नाही देगा उसका भी भला. अहो त्याच्यावर तर मठ चाललो. मठ चालतो म्हणजे. हो कसा साहेब शहरात असताना थैसरले उपाय करायचे. हैसर असताना हैसरले उपाय करायचे. अहो एकदा जाऊन तर यावा. अनुभवावरनं सांगतोय. हा अहो उपाय तयार असता. फक्त आपण ते पोचाक व्हाया. अहो मुद्द्याचा कायता बोला. साहेब तुमचा तुमच्या बायलेवर प्रेम असतात तर न्या. नाहीतर राहुला. आता डॉक्टरांच्या औषधाने नाहीतर त्या महाराजांच्या अंगाराने
त्यांका बरा वाटूक होया ह्या महत्वाचा. आता कोणाच्या कोंबड्यानं अरून का होईना उजाडणं महत्वाचा. साहेब मॅडम साठी चला. हा ऊन नाही लो तर मिशी काढून हातात देन. हा चल चला. येवा साहेब येवा येवा. रघु 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 येवा. रघु 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 रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज. काय साळगावकर, आज कसं काय येणं केलास? हे आमचे साहेब होत. यांच्या बायको जरा बरा नाही, सर्दी ताप खोकलो. म्हटलं महाराजांचं अंगावर घेऊन जाऊया, बरा वाटत. होय तर जावा जावा, महाराजांचा आशीर्वाद घेवा. रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. बसा 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 बसा. रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. ताई तुम्ही या, दर्शन घ्या. रघुनाथ महाराज की जय. रवांदे पुढच्या वेळा घेशीत त्या कडेर घेऊन ये. कडेर घेऊन येऊ? कोणाक घेऊन येऊ कडेर? घोवागांची अगं बाय, लाजला अगो तुका झील जातलो ते का कडे वरचून घेऊन ये. होय होय महाराज होय. रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज साहेब महाराज स्वतः तुमका हात करून बोलवतात. नरसिंह आज तुम्ही चला 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 होता. येवा 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 येवा. हा महाराज नमस्कार करते. हा साहेब सांगा. रघुनाथ महाराज माझी बायको माका काही एक सांगायची गरज नाही. अंतर्ज्ञानान माका सगळा कळलेला असा. तुझी बायल तापान फंडलेली असा. सर्दी खोकलो थंडी. महाराज महाराज तुमची लीला अगाधा. महाराज लीला अगाधा. रघु 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 परम पूज्य रघुनाथ महाराज की जय. महाराज की जय. तुम्हाला कसं कळलं? उलट प्रश्न विचारू नको. होय की नाही तेवढाच सांगायचं. रघुनाथ महाराज काळजी करू नको. की जय. रघुनाथ महाराज की जय. हात पुढे कर. रघुनाथ महाराज की जय. परम पूज्य रघुनाथ महाराज की. अंगारो. हा साहेबांनो ह्याच्यात ठेवा. तुझ्या बायलेची केस आता मी घेतलेली आहे, काळजी करू नको. साहेब पैसे तो बघता रघुनाथ महाराज. बालका, माझ्यात तुका कोण दिसता? हिरेचो कृष्ण का राधेचो श्रीकृष्ण की बाल नटखट कन्हैया? रघु काका
तुम्ही रघु काकाच ना? मला नाही ओळखलं? मी अण्णा नाईकांचा मुलगा अभिराम. रघुनाथ महाराज की जय. शांत व्हा, सगळे शांत राहा. आमच्या विश्रांतीची वेळ झाली आहे. बाहेर चला, बाहेर चला. चला चला, महाराज यांच्या विश्रांतीची वेळ झाली आहे. चला. साहेब चला चला बाहेर चला. सागावकर, जरा माझी वाट बघा बाहेर, मी येतो. हा चला 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 चला. रघु काका थांबा. रघु काका नाही, रघुनाथ महाराज म्हणायचा. छाया, छायामा काय बघतस अभिरामा? त्या छायाची छायामा झालेली असं. अगं छाया, काय प्रकार आहे हा? तू घरदार थोडं इथे काय करतेस? अगं हा सगळं बनाव आहे. तू यांच्या नादी लागलीस? अभिराम, त्यांच्याविषयी एक शब्द पण बोलायचं नाही. ते आता माझे यजमान असत. परम पूज्य रघुनाथ महाराज. महाराज, तुम्ही जावा. तुमच्या विश्रांतीची वेळ झालेली असेल. तो बघता रघु 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 रघु. हे गप, काय चाललंय? काय प्रकार आहे हा? छाया, हे सगळं करायच्या आधी तुला घरच्यांचा एकदाही विचार नाही आला? आपल्या आईचा पण नाही? कित्या करायचो मी विचार? तुम्ही कधी केलास माझा विचार? ज्या अण्णा नाईकाचा नाव बापूस म्हणून लावत होतंय त्यांनी माझ्या मनाचा विचार न करता माका बोहलेर चढायल्यात. काय झाला? पांढरा कपाळ घेऊन त्या घराच्या 4 भिंतीत पडून रवले. पण आता मका जा होया ता मी करूक शकते. मका जय होया थंय मी जाऊक शकते. औशीन मका सगळ्या कार्यातून तांदळाच्या खड्यासारख्या बाजूक काढून ठेवल्या. आता काहीच आहे कार्य असून देत. लोका छाया माचो आशीर्वाद घेऊ घेत माझ्या पाया पडतात. तुम्ही 3 भाव, तुम्ही बहिणीचो कधी विचार केलास? दत्तान बायलेच्या तालावर नाचत स्वतःचा स्वार्थ साधले. माधव तो तर माणसात सुनच उठलो रे. त्याच्याकडसून काय अपेक्षा ठेवतले मी? पण तू पण स्वतःचा स्वार्थ बघून निघून गेलास ना. एक पत्र लिहून बहिणीची चौकशी केलंस काय? छाया, कसा असस ग तू? कधी विचारलंस? नाही. घरातला होता नव्हता सगळा गेला. त्यावेळेत एक घास भरवसाठी तुमच्यापैकी कोण एक जण तरी इलो काय रे? नाही. अण्णांनी गावातले कितीतरी बायकांका नासवलेनी, पण ते गेल्यावर त्यांच्या घरातल्या बायकांका गावातल्या लोकांचे नजरे खाय होते. तेव्हा ह्या छाया सगळ्या गावात पुरून उरला. पण छायाचा काय? त्याच्या मनाचा विचार केलास कधी? मन मोकळा करूचा म्हणला ना तर कोणाकडे जाताला? कधी विचार केलास? धाय मोकलून रडूचा म्हणला ना तर डोळ्यातला पाणी पुसणारा कोण नव्हता माझ्याकडे. असे कितीतरी रात्री मी एकट्यान काढले. माका पण भावना होत्या, माका पण मन होता. पण तुम्ही त्याचा कधीच विचार नाही केलास. म्हणून मी माझा निर्णय घेतलाय. छाया, चुकीचा निर्णय घेतलायस तू. कित्या?
माका सुखान जगूचो अधिकार नाही असा? अगं सुखाने जगायचा अधिकार आहे तुला, पण जर लग्न करायचंच होतं तर दुसऱ्या माणसासोबत करायचं होतं. मी लावून दिलं असतं तुझं लग्न. त्यांना आपण रघु काका म्हणायचो. अगं ते वडिलांच्या वयाचे आहेत, त्यांच्याशी का लग्न केलंस तू? आता हे काय, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून तुम्ही धंदा करताय. त्या रघु काकांना ना चापकानच फोडलं पाहिजे. खबरदार अभिराम, त्यांच्याविषयी एक शब्द पण बोलायचो नाही. आता ते तुझे रघु काका नाही असत, माझं खो असा तो. त्यांनी माझ्याशी लगीन नाही केले, मी केलंय त्यांच्याशी लगीन. माझ्यामुळे ते सुखात असत आणि त्यांच्यामुळे मी. हे सुख आहे? हे याला तुम्ही सुख म्हणता? अगं लोकांना फसवतायत तुम्ही आणि स्वतःलाही. छाया, अजूनही वेळ गेलेली नाही. चल माझ्यासोबत. हो चल, मी सांभाळेन तुला. चल. तू सांभाळतला माका? तू माका सांभाळूची वार्ता करतस काय? आला माझा वैभव बघून डोळे पांढरे झाले? अरे अण्णा नायकाकडे जेवढो पैसो नाही होतो ना तेवढो माझ्याकडे पैसो असा. तू काय माका सांभाळतलं? तुझ्यासारख्या शेकडो नायकांका पोशीन ना एवढो पैसो अडको, एवढो दागदागिनो असा माझ्याकडे, आणि एवढोच दागदागिनो आणखी 5 खोलीये भरून असा. या सगळा मी माझ्या अकलेन, माझ्या हुशारीन कमवलंय. आज बडी बडी नेते मंडळी 2 नंबरवाले नाक घाशीत माझ्या पाया पडतात. श्रद्धेपोटी मागीन तेवढं पैसो देतात. कशा कमी नाही असा माका. सगळा असा माझ्याकडे. नका कोणाकडे काय मागूची गरज नाही असा. कोणाकडे पदर पसरूची पण गरज नाही असा. आणि तुमच्याकडे तर अजिबातच सगळा असा माझ्याकडे. या छायामान मका सगळा दिल्या ना मका. काय फायदा आहे याचा? शेवटी तुझी आई दुसऱ्यांच्याच घरात धुणी भांडी करायला जाते. राख होणार आहे याची.